500 रुपयाचा कॅश प्राईज ते आपल्याला इथे वितरित केले जाईल. जे परेश नाईक यांच्या माध्यमातून आलंय. चला मॅच स्टार्ट करायचे. 2 बॅटर आलेत मैदानात. चला लवकर लावा क्षेत्ररक्षण. टीम लक्ष्मी एंटरप्राइजेस गोरसाई बी संघ. 3 ओव्हरची मॅच ती मैदानात नसेल. दोन्ही टीम लक्षात असू द्यात. 3 ओव्हरच्या मॅच. जाऊयात मॅचच्या दिशेनं. 94 धानी 2 बॅटर मैदानात दाखल होतात. विश्वनाथ बॅटिंग करण्याकरता आलाय आणि त्याच्या साथीला जय. जो लक्ष्मी एंटरप्राइजेस संघ जो इथपर्यंत आलाय. आमचे अगदी जवळचे मित्र कुंदनजी गवाळे व बंडूबाई यांच्या माध्यमातून तो संघ इथे बंधुबाई मनुबाई आणि कुंदनजी गवाळे यांच्या माध्यमातून हा संघ इथे स्पॉन्सर केलाय. लक्ष्मी एंटरप्राइजेस गोरसाई बी संघ जो आता क्षेत्ररक्षण करताना आपल्याला दिसतोय त्या विपक्षच्या टीम 94 धानीव. चला मॅचला सुरुवात करायची. ओव्हर नंबर 1 बॉलिंग करण्याकरता गोलंदाज सूरज केणे षटक क्रमांक 1 हाताळण्याकरता इथनं सज्ज होतोय. सव्यात मॅचच्या दिशेनं जिथे मॅचला होती सुरुवात. 3 ओव्हरची मॅच. पहिला बॉल सूरज केणे बॉलिंग ट्रॅकवरनं विश्वनाथ करता. पहिलाच बॉल तो इथे स्विच इट खेळण्याचा प्रयत्न. जिथे डॉट बॉलची उद्घोषणा ती इथं होतीये. निर्धाव स्वरूपानं चेंडूची सांगता होतीये. विश्वनाथ अगदी जर आपण पाहिलं तर T6 ब्रँड या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर आहेत आणि ती T6 ची बॅट जी सध्या विश्वनाथच्या हातामध्ये तिथे अगदी ब्रँड अँबॅसेडर आहे विश्वनाथ. पुढचा बॉल इथे स्ट्रॉंग अपील परतावं लागेल. प्लम स्वरूपानं विश्वनाथ त्याला परतावं लागेल. एक मोठा आदरा बसतोय तो टीम 94 धानीव या टीमला. बॅटर बाद. तिथे बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाज सूरज त्याला आपण पाहतोय इन ऍक्शन. जिथे दुसऱ्याच बॉलवर आपल्या टीम करता एक महत्वाची विकेट ती इथनं त्यानं मिळवून दिली आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल होतो बॅटिंग करण्याकरता. हकीम आलाय. आपण स्पर्धा पाहतोय. शिवकृपा मित्रमंडळ गाते स्कृतवर DKP स्पोर्ट्स शिवकृपा पाहुणेपाडा जिल्हा प्रमुख चषक 2026. आदरणीय व्यक्तिमत्व डॉक्टर श्री देवानंदजी थळे साहेब. सूरज बॉलिंग ट्रॅकवरनं पुढचा बॉल ते बीट केलंय. थोडा वेग कमी होता या बॉलवरनं जिथनं सूरज डॉट बॉलची हाताळणी केली आहे ती हकीमच्या विपक्षात. पुढचा चेंडू सूरज अगेन हकीमच्या विपक्षात जिथे सिंगल तिथे अर्जित झाली होतीये. सिंगल ती येत नाहीये. इथे कोणत्याही प्रकारची धाव ती दिली जाणार नाहीये. डॉट बॉल तो इथे येतोय. अगदी जर आपण पाहिलं तर जाबीर मेमन यांच्या माध्यमातून सनग्लास सेफ्टी चष्मागर जे जाबीर मेमन यांच्या माध्यमातून आले त्यांचा देखील खूप सारा धन्यवाद असेल. अगदी या स्पर्धेकरता
खूप सारं सहकार्य चे सातत्यानं केलं जाते. अगदी वाडा तालुक्याच्या अभिमानाची स्पर्धा आहे, वाडा तालुक्याच्या सन्मानाची स्पर्धा आहे आणि अगदी वाड्याचा वर्ल्ड कप म्हणून देखील या स्पर्धेला संबोधलं जातं. तिथे अगदी क्षेत्ररक्षक जो मिड ऑफला थोडा सरकत बॉलला फील्ड करतोय, जिथे फ्लंबल जरी झाली असली तरी मात्र इथे ती एक धाव ती रोखू शकत नाही आहे आणि या एकच्या मदतीने धावसंख्या 2 स्कोर कार्डवर लागली आहे. तिथे पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातनं तितकीशी पॉवरफुल बॅटिंग ती झाली नाही आहे. ती टीम 94 धानी या टीमकडनं पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 2 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. विश्वनाथ त्याला बाद व्हावं लागले, जिथे ओव्हर नंबर 2 ला इथनं सुरुवात केली जाईल गोलंदाजी करण्याकरता. पुढचा बॉल डॉट बॉलची उद्घोषणा ती इथे होती आहे. व्हाईट बॉल तो इथे हाताळला जातोय. या व्हाईटच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 3 लागली आहे. जय तो सध्या सेकंड एंडवर बॅटिंग करण्याकरता. या ठिकाणी वाडा क्रिकेट असोसिएशन सदस्य शेखरजी ठाकरे ते देखील इथे उपस्थित होतात. वेलकम या शेखरजी ठाकरे आणि सन्मानपूर्वक येऊन मॅचचा आनंद घ्या. यात मॅच मध्ये पुढचा बॉल ते वेगावर स्वार आहे, तिथे सिंगल ती इथे अर्जित होती आहे. एक धावेने धावसंख्या ती पुढे वधारतीये. स्कोर कार्डवर 5 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतीये. मात्र इथे एक तगडा प्रहार केलाय, ठोकलाय षटकार जैन, अप्रतिम दर्जेदार आणि तिथे कॅच तो देखील घेतलाय आणि खूप खुश आहे. खुश का नसावं. अगदी जर आपण पाहिलं तर संदीपजी पाटील साहेब SP यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि महरूम नुमानजी पटेल यांच्या स्मरणार्थ चे 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. टोटल असे 700 रुपये ते या ठिकाणी ते झेल करता आहेत आणि एक सॉब्लिक रेशन यांच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट. अगदी असेच झेल तुम्हाला जर घ्यायचे असतील ना तर आपल्या तालुक्यातली आणखीन एक स्पर्धा येते आहे, जिथे SP बिलोशी ची डे नाईट क्रिकेट स्पर्धा असेल, जिथे 2 मार्च पासून ती स्पर्धा स्टार्ट होती आहे. या स्पर्धेमध्ये जी पहिली मॅच असेल आणि याची फायनलची मॅच असेल, म्हणजे उद्घाटन सामना आणि फायनलची मॅच, जो षटकार आलेला बाहेर कॅच घेईल ना त्याला तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे नामी संधी आहे इथे. या ठिकाणी सॉब्लिक क्रिएशनच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट तसेच 500 रुपये संदीपजी पाटील SP यांच्या माध्यमातून आणि 200 रुपये ते इथे महरूम नुमान पटेल यांच्या स्मरणार्थ. जोएब पटेल यांच्या माध्यमातून ते 200 आलेत. महरूम नुमानजी पटेल यांच्या स्मरणार्थ जोएबजी पटेल यांच्याकडनं 200 आणि SP संदीप पाटील साहेब 500. चला जाऊयात मॅच मध्ये. तिथे धावसंख्या स्कोर कार्डवर आहे ती टोटल 12 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना
पहिल्या 2 ओव्हरचा खेळ तो इथे संपलाय. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात करतोय गोलंदाज किशोर मुकादम. गोलंदाजी करण्याकरता तो इथनं सज्ज होतोय षटक क्रमांक 3 करता. तिथे स्ट्राईक रेंजवर बॅटिंग करण्याकरता जय जो स्ट्राईक रेंजवर आहे आणि त्या विपक्षात किशोर मुकादम जो गोलंदाजी ट्रॅकवर ना. पहिलाच बॉल स्विच हिटचा प्रयत्न होता आणि इथे डायरेक्ट हिट केलाय. मात्र इथे बॅटर बाद. त्याला परतावं लागेल. हकीम तो परतीच्या प्रवासाला येतोय. नवीन बॅटर मैदानात येईल. सव्यात मॅच मधनं किशोर मुकादम तिथे रनआउट स्वरूपानं विकेट ती इथनं गेली आहे. 12 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना पुढचा बॉल अगदी खूप जास्त बाहेर वाईट तो इथे बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न करतोय. जिथे फिंगरला रोल केलं जाते मात्र अतिरिक्त बाहेर बॉलची हाताळणी होतीये त्याकरता वाईट तो इथे दर्शवला जातोय. जो प्रेक्षक वर्ग सावली क्रिएशनच्या माध्यमातून लाईव्ह अगदी घर बसल्या मॅचचा आनंद घेत आहेत त्याही प्रेक्षक वर्गाचा हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम असेल. पुढचा बॉल अगदी ठोकलाय षटकार. 6 धावांकरता अप्रतिम स्ट्रोक तो इथे प्ले केलाय. अगदी नजाकत होती या फटक्यामध्ये. तिथे षटकार आलाय. या षटकाराची खूप जास्त गरज होती कारण की इथनं अंतिमचा षटक आहे आणि या षटकात धावा येणं ते खूप गरजेचं आहे. ते टीम 94 दानिव या टीम करता. जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे किशोर मुकादम बॉलिंग ट्रॅकवर ना. स्पिन गोलंदाजी करता ओळख आहे आणि ते वा काय बॉलला फिरवलाय. मात्र इथे आमचे पंच वाईट तो इथे दर्शवत आहेत. निकित मिसाळ ऑफिशियल पंच अगदी पंचांच्या भूमिकेतनं अगदी दर्जेदार कामगिरी. अगदी जे पंच जे घडवले जात आहेत अगदी जयेश पाटील पाडा क्रिकेट असोसिएशनच्या तालमीतले हे पंच आहेत. अगदी इथे वाईट बॉल वाईट +1 टोटल 2 आलात या ओव्हरमधनं. किशोरनं वाईट ते आतापर्यंत टोटल 3 टाकलेत. एक्स्ट्रा धावा त्या दिल्यात किशोरनं. पुन्हा एकदा स्ट्रायकर रेंजवर जयच्या बॅटमधनं एक षटकार या अगोदर आलाय आणि इथनं त्याच मोठ्या फटक्यांची गरज आहे कारण की फर्स्ट इनिंग मधले टार्गेट ते इथनं सेट करायचं आहे. ते टीम लक्ष्मी एंटरप्राइजेस गुरसे बी या टीम समोर. अप्रतिम बॉलवर उसळी तीही दिसली नाही आणि खूप जास्त टर्न झाला आणि मागे यष्टी रक्षकापर्यंत बॉल गेलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजी ती इथनं दाखवली जाते गुरसईकरांकडनं. गुरसई बी संघ तो सध्या मैदानात आहे. पुढचा बॉल अगदी श्रेष्ठीवर जाऊन चेंडू आदळतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअपला कोण नव्हता मात्र इथे एक ती सहजरित्या कंप्लीट केली जाते. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्डवर 23 रन ऑन बोर्ड. चार बॉलचा खेळ तो आतापर्यंत झालाय किशोर मुकादम कडनं. अजूनही 2 बॉल ते इथनं शिल्लक असतील. मंगेश जो स्ट्राईक रेंजवर असेल. ट्रॅकर बॉल होता जिथे एकदा वेगानं कंप्लीट केली आहे. क्षेत्ररक्षक आहे अगदी बाउंड्री लगत बॉलची फेकी येते. 2 ला कॉल तर जरूर दिला होता मात्र इथे रनआउट स्वरूपानं विकेट गेली आहे. चला नवीन बॅटर थोडं धावत या मैदानात. थोडी घाई करा. जास्तीत जास्त ओव्हरच्या फायनल त्या आम्हाला इथे कंप्लीट करायच्या आहेत. आम्ही प्रयत्न करतोय तुम्ही साथ द्या.
अगदी दर्जेदार आयोजन, दर्जेदार स्पर्धा ती आपण पाहिली. अगदी 6 दिवस असणारी भव्य दिव्य स्पर्धा. चोवीस बनल्यात आतापर्यंत. तिथे अजूनही या ओव्हर मधला हा शेवटचा बॉल तो इथनं हाताळला जाईल. पुढचा चेंडू अप्रतिम. आल्या आल्या अगदी डगआउट मधनं जसा काही सेट होऊन आला होता, थेट कंपनीच्या पत्र्यावर पत्रा बजाव शॉट, षटकार. या 6ने धावसंख्या स्कोर कार्डवर जातीये ती 30 धावा, म्हणजे विजयाकरता येणारे 18 बॉल आणि विजयाकरता कराव्या लागतील 31. चला लगेच लक्ष्मी एंटरप्राइजेस गोरसाई बी, आपण लगेच या डगआउट मधून आणि आपले 2 बॅटर तयार ठेवा आणि चला लगेच 94 धानीव आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ काढूपणा तो करू नका, कारण की जास्तीत जास्त ओव्हरच्या मॅच फायनल त्या इथे आम्हाला करायचे आहेत. अगदी जो प्रेक्षक वर्ग इथपर्यंत पोहोचलाय ना, त्यांची नाराजी ती त्या प्रेक्षक वर्गाला नाराज करायचा नाहीये. जास्तीत जास्त ओव्हरच्या मॅच त्या सर्वांना पाहण्याकरता आवडतात. आणि या 31 धावा त्या इथनं कशा पद्धतीने केल्या जातील हे ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर न करूयात बदल. ऐकूयात अक्षय पांडव सर. चला मॅच सुरू करायची आहे. लगेचच सलामीचे बॅटर्स ते मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. हॅलो, चला सलामीची जोडी ती मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मॅचला इथे सुरुवात होणार आहे. 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आलेत फलंदाजी करण्याकरता. सूरज केणे जो मैदानाच्या आतमध्ये आला आणि साथीनं संदेश केणे कॅप्टन आहे या टीमचा आणि तो पहिल्यांदा ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर विश्वनाथ जाधव, टीम 94 धानीव आणि लक्ष्मी एंटरप्राइजेस गोरसाईब. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर डिलिव्हर केला होता. इथे 1 रन घेण्याचा मोह होता, मात्र आवरता घ्यावा लागला. अगदी योग्य तऱ्हेनं चेंडूला डिलिव्हर केलं, पायावर जाऊन अदळवलं. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 0 आहे. 31 धावसंख्येचं लक्ष्य. अक्षय राजभर थोडासा उशिरानं आला मैदानामध्ये, मात्र आला आणि त्यानं एक षटकार खेचला, ज्यामुळे एक सन्मानजनक टोटल उभी राहिली. यावेळेस डान्सिंग ग्राउंड ट्रॅक बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय या प्रांगणाच्याही अगदी दूर. इट्स अ रियल आउट ऑफ द पार्क बिग हिट, षटकार 6. एक दमदार हिट ती इथे आपल्याला पाहायला मिळाली. या षटकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये ती 6 या आकड्यावर. दुसराच बॉल विश्वनाथचा, ज्यावर पदलालित्य दाखवलं, पायांची हालचाल केली, स्टेप आउट केलं आणि तदनंतर हा फटका तो मैदानाच्या आतनं सजवला फलंदाज सूरज केणेनं. संदेश दुसरा बॉल सुद्धा दिलाय मैदानाच्या आतमध्ये. हवा असेल तर तोही चेक करून घ्या.
एक चांगला फटका इथे सूरज केनेनं मैदानाच्या आतनं खेचलाय. चांगली फलंदाजी सूरज केनेच्या वतीने इथे आपल्याला पाहायला मिळते. एक तारणहार ही भूमिका तो मैदानाच्या आतनं बजावत असताना विश्वनाथ जाधव गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. यावेळेचा बॉल तिथे बॅक टू द बॉलर खेळावा लागला. एक निर्धाव चेंडू तो आलाय. 31 धावसंख्येची मॅच असली तरी ही मॅच सहज सोप्या पद्धतीनं संपणार नाही, कारण अगदी दर्जेदार खेळ दाखवण्याकरता हे दोन्ही संघ ओळखले जातात. त्यामुळे या दोन तगड्या टीम मधला हा सामना अगदीच रंगतदार स्थितीमध्ये पोहोचू शकतो. यावेळेस मात्र हा बॉल तिथे लॉट्स टाकले जात आहेत. धनेश साने त्यांच्या हातामध्ये ते लॉट्स आहेत आणि टाकले जात आहेत. जी पहिली चिठ्ठी उचलेल ती सातपाटी बरोबर खेळेल का? जी पहिली चिठ्ठी उचलेल ते सातपाटी बरोबर 2 हात करेल. ध्रुवी 11 बरोबर 2 हात करेल आणि एका टीमला बाय मिळेल जी आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळेल. कॅमेराच्या समोर लाईव्हच्या स्वरूपाने या चिठ्ठ्या टाकल्या जात आहेत आणि दोन्ही टीमचे जे पॅकर आहेत विजयी संघाचे ते दोन्ही पॅकर मुख्य मंचावर आहेत. त्यामुळे त्यांच्या समोरच ते लॉट्स टाकले जात आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज विश्वनाथ जाधव तो सज्ज होते. यावेळेस मात्र हा बॉल तिथे क्षेत्ररक्षक खूप मोठी चुकी करतोय आणि करतोय कोण? नाव कलवा. हे चित्र पचण्यालायक नाही आहे, कारण ज्या खेळाडूला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ओळखलं जातं तो कलवा त्या क्षेत्रामध्ये असताना त्याच्याकडनं चुकी झाली आहे. चौकार गेलाय. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 11 या आकड्यावर. शेवटचा बॉल तो शिल्लक आहे. विश्वनाथ जाधव चांगली गोलंदाजी करत असताना कलवाकडनं तिथे खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. जीवनदान तिथे चौकार मिळाला. चांगला बॉल. वा, काय अप्रतिम पद्धतीनं फिरवला होता. अपील ती पाहायला मिळाली, मात्र पंचांवर कुठलाही प्रभाव नाही आहे. ओव्हर समाप्त झाली आहे. कलवानं तिथे अगदी रोषभरी नजरेनं विश्वनाथ त्याच्याकडे पाहतोय. अगदी सहज सोप्या पद्धतीने अडवणारा बॉल तो सोडला गेला आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 11वर. आता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. विजयाकरता 20 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेटमध्ये मिसफिल्ड ते खूप मॅटर करतं, कारण मिसफिल्ड केल्यानंतर फलंदाज जो तापून सलाखून निघतो ना, मग त्यानंतर तो खूप चांगल्या पद्धतीने रन्स बनवताना तुम्हाला पराभवाकडे ढकलतो. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता अक्षय राजभर जो गोलंदाजी करण्याकरता आलाय. ISPLचं ब्ल्यू तिकीट याही खेळाडूला मिळालं होतं ॲज अ गोलंदाज. तो अक्षय सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. बघूया कशा पद्धतीने इथे अक्षय गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. गतवर्षीच्या वसई विरार प्रीमियर लीगचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा खिताबही अक्षय राजभरला मिळाला होता. तो अक्षय राजभर. यावेळेस मात्र हा बॉल यातील विजयी संघ ज्याला बाय मिळते आजच्या दिवसातील अंतिम सामना विजयी संघ खेळणार आहे आणि लाईव्हच्या स्वरूपाने त्या चिठ्ठ्या तुम्हाला दाखवल्या जात आहेत. कोंडले आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम ध्रुवी 11 टॉस करता यायचे. ध्रुवी 11 आणि कोंडले या दोन टीममध्ये यानंतरची मॅच ती आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय राजभर गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या विपक्षामध्ये डावकुरे हातानं. आता मात्र एक चांगलं तंत्र वापरलंय गोरसईकरांकडनं, कारण सूरजनं सिंगल घेतली आणि संदेशला स्ट्रायकर इनकडे आणलंय, कारण एक डावकुरे हाताचा बॅटर आहे. यावेळेचा बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. बचावलाय तिथे बॅटर, कारण प्ले डाऊन होतो अशा पद्धतीनं जेव्हा बॅटला बॉल स्पर्श होतो. बॉल शॉर्ट फाईन लेगमध्ये गेला. हकीमनं जोपर्यंत उचलला एक निर्धाव चेंडू तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी अक्षय राजभर जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं करत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोरसई ब आणि धानिव दोन तगड्या टीम एकमेकाच्या विपक्षामध्ये आहेत. यावेळेस मात्र फटका तो हवेत कलवा बॉलच्या खाली आलाय आणि हाताचुकी करणार नाही. आता ताक सुद्धा फुंकर मारून पिलं जाईल. त्यानं टिपलाय झेल. संपवलाय बॅटरचा खेळ. विकेटचं बटन खेळाडू बाद.
अब्दुल चौधरी साहेब जे इंडियन शटर चे ओनर आहेत, ज्यांच्याकडनं या विकेट करता 200 रुपयाचे कॅश प्राइज येते अक्षय राजभर करता. अगदी एक दिलदार व्यक्तिमत्व आहे जे नेहमी प्राइज लावतात. अब्दुलजी चौधरी ज्यांच्या माध्यमातून हे प्राइज इथे येते अक्षय राजभर. यावेळेस मात्र फिरालेला बॉलला उंच हवेत उडवलाय क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा कलवा तिथे बॉलच्या मागे धावतोय. वा, फिल्डिंग बघा किती चांगल्या पद्धतीने केली. म्हणूनच म्हटलं ना, जी चुकी झाली होती ती इथे भरपाई करण्याचं काम ते करतोय. 2 धावा तिथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं जाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते येते एकंदर 14 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 14 धावा आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अक्षय राजभर जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. किशोर मुकादम जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्यूहरचना थोडासा बदल तो करवला जातोय. याआधी जर आपण पाहिलं तर तिथे थर्डमॅन थोडासा वाईट ठेवला होता, मात्र इथे आता त्याला डायरेक्टली स्वीपर कव्हरमध्ये आणलंय आणि गली घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केल्यानंतर अक्षय राजभर सज्ज होते. वा वा, लाजवाब लाजवाब, अप्रतिम गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी अक्षय राजभरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजांना बांधून ठेवणारी, शांत ठेवणारी, अगदी योग्य टप्प्यावरची गोलंदाजी तो इथे सध्या मैदानाच्या आतनं हाताळतोय. 5 बॉलमध्ये त्यानं धावा दिल्यात त्या फक्त 3. अक्षय शेवटचा बॉल. यावेळेस मात्र फिरालेला बॉल खेळताना पुन्हा एकदा चुकी झाली आहे. बॉल हवेत आहे, कलवा बॉलच्या खाली आहे आणि तो झेल सोडणं ते 99% शक्य नसतं. 1% भाग असतो ज्यामध्ये झेल सुटतो आणि इथे एक चांगला कॅच तो कॅरी केला गेलाय. विकेट मिळवली गेली आहे. फलंदाज बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. अक्षय राजभर ला 400 रुपयाचे कॅश प्राइज जे अब्दुल चौधरी साहेब जे अगदी एक दानशूर व्यक्तिमत्व आहे. नेहमीच प्रत्येकाला सपोर्टिव्ह हे व्यक्तिमत्व आहे. इंडियन शटर या नावानं त्यांचं शॉप आहे आणि त्यांच्या माध्यमातून ते पारितोषिक घेत आहे 400 रुपये, जे ऑनलाईनच्या माध्यमातून लगेच त्यांनी मारलंय आणि आम्हाला दर्शवलं सुद्धा. शेवटचं षटक आणि शेवटच्या ओव्हरमध्ये विजया करतात जर आपण पाहिलं तर 17 धावसंख्येची गरज आहे. या तालुक्यातील एक उत्तम आयोजक आणि दर्जेदार खेळाडू अगदस बुबेरे यांच्या माध्यमातून धनेश साने आणि शिवकृपा चषक गातेस या स्पर्धेकरता लक्ष शुभेच्छा आल्यात. धन्यवाद धनेशजी साने यांना या शुभेच्छा दिल्यात. अगदस बुबेरे आपलं मनपूर्वक धन्यवाद. शेवटचं षटक, अंतिम षटक, जय आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. आज नंदनची अनुपस्थिती आहे धानेव संघामध्ये. एक जलद गती, तेज गती गोलंदाज जय शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया एक एक्सपिरियन्स खेळाडू तो किशोर मुकादमच्या विरोधामध्ये. यावेळेस मात्र ऑन साईडला फटका चांगला खेळला. क्षेत्ररक्षक कलवा तिथे बॉलवर झेपावला. 1 रन घेण्याचा मोह नाहीये. 1 रन तिथे घेतली गेलेली नाहीये. म्हणजे किशोर इथे म्हणतोय येणाऱ्या बॉलमध्ये मी खेळेन आणि मी मॅचला संपवेन. सूरज आहे, माफ करा, सूरज केणे मैदानामध्ये आहे. किशोर बाद झालाय. वा, लाजवाब चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. इथे घेतली मग पहिली घ्यायला हवी होती. दुसऱ्या बॉलवर सिंगल घेतली तर मग पहिल्याही बॉलवर घेणं गरजेचं होतं. तिथे डबल करता ट्राय करणं गरजेचं होतं. मग चांगली गोलंदाजी जय सध्या करतोय. येणारे बॉल शिल्लक आहेत 4 आणि त्यामध्ये रन्स बनवायचे आहेत 16. मॅच अजूनही ऑन आहे. इथे मात्र खाली राहिला बॉल वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चाललाय. जोपर्यंत फील्ड केला 1 रन जी दाफलकावर जोडली गेली. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 3 रन बनवायचे आहेत 15. पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका चांगला खेळलाय. बॉल हवेत आहे. मॅच ऑन आहे. येणारे 2 चेंडू आणि विजया करता 9 धावसंख्येची गरज.
सूरज केणे तो मैदानाच्या आतनं सांगतोय ही मॅच अजूनही संपलेली नाहीये, कारण मी अजूनही हिंमत हारलेली नाहीये. मला लढायचंय, संघर्ष करायचाय, झगडायचंय आणि या मॅच मध्ये माझ्या टीमला जिंकून द्यायचंय. जयच्या विरोधामध्ये एक आक्रमकतेचा फटका तो पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जज करतोय मंगेश यादव. तिथे त्याच्यापासून थोडासा दूर पडला. 1-2 मध्ये कन्वर्ट केलंय आणि जोपर्यंत फेकी आली तिसऱ्या धावे करता प्रयत्न आहे आणि त्यामध्ये इथे मिळेल विकेट. म्हणजे आता 1 बॉल 7 धावसंख्येची गरज. जर एक्स्ट्रा बॉल इथनं पडला नाही तर मग टीम 94 धानीव या मॅचवर कुरघोडी करेल. बघा ती पहिल्या बॉलची सिंगल किती इम्पॉर्टंट होती. आता जर शेवटच्या बॉलवर षटकार आला तर मग सातत्यानं आजची रात्रभर तुम्हाला तोच विचार करावा लागेल, त्या पहिल्या बॉलवर ती सिंगल मी का घेतली नाही. ऋषभ पवार जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येतोय. भावेश पवार यांचे बंधू जे सध्या मैदानाच्या आतमध्ये आलेत. जय विश्वकर्मा. इथे मात्र विजयी होतीये टीम 94 धानीव. 94 धानीव या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. अगदी लाजवाब खेळ तो आपल्याला पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अक्षय राजभर जे ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. या अक्षय राजभर अगदी लाजवाब, अगदीच लाजवाब खेळ या खेळाडूंना मैदानाच्या आतनं दाखवला आणि तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.